आपण सॉल्ड एक्झाम्पल बघणार आहोत. तुम्ही पण पुस्तक उचलून घ्या. पेज नंबर आहे पुस्तकाचं 11. An athlete is running on a circular track. एक ॲथलीट आहे, एक्झाम्पल 1 घेतो आपण. रनिंग ऑन विच ट्रॅक? सर्क्युलर ट्रॅक वरती. ही रन्स अ डिस्टन्स ऑफ 440 मीटर इन 25 सेकंद बिफोर रिटर्निंग टू हिज ओरिजिनल पोझिशन. अर्थात तो जर हा पॉइंट ए पासून चालू केला, असा गोल फिरत आहे, तर हा किती आहे? 440 मीटर. काय आहे याचा? सर्कमफरन्स. म्हणजे 2πr. किती आहे? 400 मीटर आहे. 400 मीटर. आणि टाइम टेकन किती आहे? टाइम टेकन 25 सेकंद. व्हॉट इज हिज एव्हरेज स्पीड अँड वेलॉसिटी? आता स्पीड म्हणजे काय? किलोमीटर पर आवर इतकं लक्षात ठेवा. हे काय आहे? मीटर पर सेकंद आहे. बरोबर आहे? मीटर पर सेकंद. अर्थात स्पीडचा फॉर्म्युला जरी आपल्याला लक्षात नसला तरी आपण गाडीच्या काट्यावरून किलोमीटर पर आवरच्या वरून आपण स्पीड काढू शकतो. अर्थात किती? 400 डिवायडेड बाय 25. किती आहे ना? 100 गेले 4 गुणिले 4. अर्थात किती आहे ना? 16 मीटर पर सेकंद. हे काय आपली स्पीड आहे. आपल्याला काय फाइंड करायची होती? स्पीड क्वेश्चन मार्क आणि वेलॉसिटी. वेलॉसिटी सुद्धा आपल्याला फाइंड करायची होती, तो क्वेश्चन मार्क. पण इथे वेलॉसिटी म्हणजे काय? वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इथे डिस्प्लेसमेंट आहे का? काय आहे आपलं डिस्प्लेसमेंट? 0. कारण तो रिटर्न टू इट्स ओरिजिनल पोझिशन. माझा शॉर्टेस्ट डिस्टन्स काय आहे? ए पासून तर ए पर्यंत 0 आहे. 0. त्याच्यामुळे माझा वेलॉसिटी काय येईल? 0. कारण माझा डिस्प्लेसमेंटच 0 आहे, तर वेलॉसिटी काय येणार? 0. आपण वळूया आता नेक्स्ट एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल आहे एरोप्लेन टॅक्सीज ऑन अ रनवे फॉर 30 सेकंद. टाइम किती आहे? 30 सेकंद. टॅक्सी, एरोप्लेन टॅक्सी कशी करतो? आता तुम्ही म्हणा टॅक्सी. विमान जे आहे ते धावपट्टीवर आणण्याकरिता त्याला विमान जो धावपट्टीवरती येतो त्यालाच म्हणतात टॅक्सी. धावपट्टी येण्याच्या पूर्वी विमानाचं जे मुवमेंट असते धावपट्टीवर येण्यापूर्वी ते असते टॅक्सी. तो धावपट्टीवर आला का मग इथून तो स्पीड पकडतो आणि उडून जातो, त्याला म्हणतात टॅक्सी. टॅक्सीज फ्रॉम ऑन अ रनवे फॉर 30 सेकंड विथ अन एक्सेलरेशन ऑफ, माझ्याकडे दिलेला आहे एक्सेलरेशन 3.2 मीटर पर सेकंड. बिफोर टेकिंग अ टेक ऑफ. बिफोर टेकिंग हाऊ मच डिस्टन्स वुड इट कव्हर ऑन द रनवे. माझ्याकडे काय बाकी आहे आता? डिस्टन्स मला कव्हर करायचा आहे. बिफोर टेक ऑफ. टेक ऑफच्या अगोदर याचं एक्सेलरेशन होतं 3.2 मीटर पर सेकंड. आता मला काय करायचं आहे? डिस्टन्स काढायचा आहे. आता आपल्याला माहित होतं न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन आता आपल्याला असं बघायचं आहे की ज्याच्यात एस पाहिजे, ए पाहिजे, टी पाहिजे. पहिला काय होता इक्वेशन ऑफ मोशन? v = u + at. एस निघणार का माझा याच्यातून? नाही. दुसरा इक्वेशन मोशन आहे s = ut + ½ at². माझ्याकडे टी आहे, माझ्याकडे ए आहे, माझा एस निघून जाणार. u जे आहे इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी माझी काय होती? 0 राहणार. इनिशियल वेलॉसिटी u जी आहे ती माझी काय राहणार? 0 राहणार. म्हणून s = 0 इंटू टाइम किती होता माझा? 30 प्लस हाफ इंटू 3.2 इंटू काय? 30². तर माझा आन्सर येणार किती येणार? आन्सर 30. हा तर पूर्ण 0 झाला. हाफ इंटू 3.2 इंटू 30 इंटू 30. 30 इंटू 30 किती होते? 900 होते.
हे जर कॅन्सल केलं तर 1.6 900 1.6 9 इंटू 6 किती होते 9 6 54 होते. म्हणजे याच्यामध्ये 540 ऍड करायचा आहे. 900 प्लस 540 0 4 9 5 किती होते 14. आपलं उत्तर काय येईल 1440 मीटर. आपण व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as याच्यामध्ये काय टाइम नाही आहे, त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज नाही केलेला आहे. अशा प्रकारे आपण आन्सर सॉल्व्ह करत आहोत. नेक्स्ट ओढूया आपण तिसऱ्या एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल थर्ड. काय कंगारू कॅन जम्प 2.5 मीटर वर्टिकली. वर्टिकल डिस्टन्स माझा दिलेला आहे s इज इक्वल टू 2.5 मीटर. व्हॉट मस्ट बी इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी u काढायचा आहे आपल्याला कंगारूचा. इनिशियल वेलोसिटी माझी फायनल वेलोसिटी का राहणार 0, कारण माझा कंगारू जो आहे इथून हे समजा जमीन आहे, इथे कंगारू आहे, कंगारू की इथून 2.5 मीटर वरती चढला 2.5 मीटर या पॉइंट वरती त्याची काय राहणार वेलोसिटी फायनल वेलोसिटी 0, कारण इथून तो काय करणार खाली पडणार आहे. इथे याची वेलोसिटी 0 का बरं नाही, कारण तो जम्प करत आहे. आता मी इथून अशी उडी मारली, खालून मी फोर्स ऍक्ट केला बंदुकीतून. हे माझी बंदूक आहे AK-47. याच्यातून मी जेव्हा बुलेट फायर करतो डिशक्यावरून तेव्हा सुरुवाती त्याची स्पीड काय असते सर्वाधिक असते. मग तो इथे 0 होऊन जातो आणि बंदूक खाली पडून जाते गोळी. ठीक तशाच प्रकारे आपला हे आहे. आता आपण इथे कुठला फॉर्म्युला लावू शकतो बघा. आता तुम्ही माझ्याकडे s आहे, u v माझा 0 आहे. आता मी कुठला इक्वेशन लावणार s वालाच इक्वेशन लावणार. पहिला इक्वेशन लावणार का अजिबात नाही. चला तर आपण इथे दुसरा इक्वेशन लावून बघूया. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. माझ्याकडे s आहे, u निघणार का मला u पाहिजे, माझ्याकडे t नाही आहे, माझ्याकडे a नाही आहे. हा इक्वेशन अजिबात नाही लागणार. मग दुसरा एक्झाम्पल बघूया. दुसरा इक्वेशन काय आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. ठीक सॉरी माझ्याकडे इथे एक्सेलरेशन आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय राहणार 9.8 राहणार. तो म्हणजे काय एक्सेलरेशन आहे. पण इथे टाइम माझ्याकडे दिलेला नाही आहे. इथे माझा फायनल वेलोसिटी 0 इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 इंटू 9.81 इंटू 2.5 असं उत्तर आहे माझं. त्याच्यामुळे यू स्क्वेअर आपला हा यू जो आहे इकडे घेऊन जाऊ आपण. यू स्क्वेअर इक्वल्स टू 2 इंटू आता इथे 9.81 आपण मायनस मध्ये घेणार. का बरं मायनस, कारण ग्रॅव्हिटी कुठे आहे खाली ऍक्ट होत आहे, खाली ऍक्ट होत आहे. आपण कुठे चाललो ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट चाललो अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणून हे काय राहणार मायनस 9.81. काय राहणार माझं 9.81 किंवा माझं डायरेक्शन ऑफ काय राहणार डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन काय आहे हे अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी आहे. त्याच्यामुळे काय येणार माझं मायनस सिम्बॉल येणार. आता 2 इंटू 9.81 आता हा मायनस इकडे मायनस यू गेला, मायनस मायनस कॅन्सल होऊन जातो इंटू 2.5. याचं उत्तर जर बघितलं टोटल तर आपल्याला येतं यू स्क्वेअर इक्वल्स टू 49. कारण 2 गुणीला 2.5 केले तर 5 होतात. 5 इंटू 9.8 5 इंटू जर 10 केलं तर मला काय मिळतो 50 मिळतो. माझा काय 0.2 चा फरक आहे. 5 इंटू 0.2 केलं तर काय होतो 1 होतो. 50 मायनस 1 किती होतो 49. यू इक्वल्स टू काय 7 वेलोसिटी आहे. त्याच्यामुळे मीटर पर सेकंद हा जो आहे युनिट राहणार. आलं लक्षात आपण कशा प्रकारे इथून आन्सर काढलेला आहे. पुढच्या एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल 4
पेन बदलून घेतो मी. अ मोटरबोट स्टार्ट फ्रॉम अ रेस्ट मोटरबोट स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हटलं तर इनिशियल वेलोसिटी 0 येणार माझी. and moves with a uniform acceleration if it attains a velocity of 15 meter per second. attains a velocity अर्थात फायनल वेलोसिटी काय आहे माझी 15 मीटर पर सेकंद आहे. इन टाइम टी 5 सेकंद आहे. कॅल्क्युलेट द एक्सेलरेशन अँड डिस्टन्स. मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एक्सेलरेशन करायचं आहे आणि डिस्टन्स एस फाइंड आउट करायचा आहे. आता मी बघा, मला एक्सेलरेशन पाहिजे, मला डिस्टन्स पाहिजे, माझ्याकडे यू आहे, व्ही आहे, टी आहे. मी काय करणार आता, फॉर्म्युला लावणार. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. यू माझा काय आहे 0 आहे, व्ही किती आहे 15 आहे, एक्सेलरेशन मला काढायचं आहे, टाइम किती आहे माझा 5 आहे, ए इक्वल टू 15/5. ए इक्वल्स टू काय याला 3 मीटर पर स्क्वेअर सेकंद. कसं आलं उत्तर माझं, एक्सेलरेशन आलं. किंवा हेच दुसऱ्या पद्धतीने सोडू शकतो. एक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम टेकन. 15/5 इक्वल्स टू 3. बघा, दोन पद्धतीने मी उत्तर काढून दिलेलं आहे तुम्हाला. हे आपल्या पुस्तकात आहे का, नाही. माझा युट्यूबचे लेक्चर बघा तर तुम्ही दंग व्हाल. म्हणून म्हणतो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक, तर मला काय मिळालं, एक्सेलरेशन किती आला माझा 3. आता मला याच्यात एक्सेलरेशन मिळून गेला. एक्सेलरेशन किती 3 मीटर पर स्क्वेअर सेकंद. आता मला काय करायचं आहे, टाइम काढायचा आहे. टाइम कुठल्या पद्धतीने काढू शकतो आता बघा, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. या पद्धतीत माझ्याकडे यू मला माहित आहे 0 आहे, टी आहे, माझ्याकडे ए आहे, टी आहे. परत व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. माझ्याकडे व्ही पण आहे, माझ्याकडे यू 0 आहे माहित आहे मला. इथे यू 0 असल्यामुळे एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 0. 0चा स्क्वेअर 0. बघा कसं उत्तर येते. एस मला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. एस इक्वल्स टू आता हाफ इंटू ए इंटू टी स्क्वेअर. टी किती आहे 5. 5 गुणिला 5, 5 5 25, 25 गुणिला 3, 25 इंटू 3 75. 75 डिवायडेड बाय 2 किती होणार 37.5 मीटर. माझं काय आलं, एस इक्वल्स टू 37.5 मीटर. हे माझं काय आहे, उत्तर आहे. ह्या फॉर्म्युलाने सॉल्व्ह होतो का आपण बघूया. व्ही स्क्वेअर म्हणजे काय 15 स्क्वेअर इक्वल्स टू 2 इंटू एक्सेलरेशन काय आहे 3 आहे मल्टिप्लाइड बाय एस. एस इक्वल टू 15 इंटू 15 इंटू 15 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 3. हे जे दोन व्हॅल्यू आहे आपण याच्या खाली नेलेली आहे. ठीक आहे, 3 5 15, 3 5 15 आणि 2 5 डिवायडेड बाय 2 किती येणार 2.5. 5चे अर्धे किती होते 2.5. 15 मल्टिप्लाइड बाय 2.5. आता बघा 15 मल्टिप्लाइड बाय 2 किती होतो 30 होतो. आणि मल्टिप्लाइड बाय काय करायचं आहे 15 मल्टिप्लाइड बाय 0.5 म्हणजे हे 7.5 येईल. 0.5 म्हणजे 1/2, 15चा अर्धा, अर्थात 30 पॉइंट प्लस 7.5 इक्वल्स टू काय 37.5. माझं उत्तर काय आलं, एस इक्वल्स टू 37.5 मीटर. बघा, दोन पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे. हे पुस्तकात दिलेलं आहे का आपल्या, अजिबात नाही. त्याच्यामुळे काय करायचं, जी संख्या पुस्तकात देऊन आहे ती संख्या काढायची. 3 इक्वेशन ऑफ मोशन आहे आपल्याकडे. 3 इक्वेशन मध्ये अमुक अमुक व्हॅल्यू पुट करायची आणि आपलं उत्तर काय करायचं काढायचं. आलं लक्षात. सो लेट्स मूव्ह टू अवर अनदर टॉपिक. बघितलं होतं न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. आता आपण बघूया न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, ज्याची आपण वाट पाहत होतो. बेसब्री से मेरा
इसका इंतजार कर रहा था. तर न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, पहिला मोशन आहे इनर्शिया, दुसरा आहे फोर्स, तिसरा आहे इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे. हा इक्वेशन तर खूपच पॉप्युलर एक्झाम्पल आहे. मूवी असो किंवा आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. तुला मला एक झापड मारली तर मी पण तुझ्या कानाखाली एक लावणार. इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, 2 लावली तर मी पण तुझ्या कानाखाली 2 देणार. म्हणून आपण म्हणतो कानाखाली 2 देऊ का? देऊन तर पाय, मी नाही देत का तुला 2? देऊन तर पाय, मग पाय मी कसा तुला देतो 2. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, वी मस्ट नो बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्स म्हणजे काय. बॅलेन्स्ड आणि अनबॅलेन्स्ड फोर्स म्हणजे काय. तुम्ही रस्सी खेच बघितली असेल. रस्सी खेच, 10 माणसं इथून आहे, 10 माणसं इथून आहे, बरोबर. हे मधामध्ये असते रुमाल बांधलेली. कधी ती इकडे जाते, कधी ती इकडे जाते. सुरुवातीला जे असते, अंपायर शिट्टी मारायच्या अगोदर जो फोर्स असतो त्यालाच म्हणतात बॅलेन्स फोर्स. ही जे दोरीला बांधलेली रुमाल असते ते मधात असते. मग खिचाताणी होते, ओढताण होते, त्यालाच म्हणतात अनबॅलेन्स्ड फोर्स. आपली लाईफस्टाईल पण तशीच आहे. समजा जो व्हाईट कॉलर जॉब करतो किंवा जो दैनंदिन त्याचं ऑफिस रुटीन आहे, ऑफिसला 10 वाजता जाणे, 6 वाजता येणे, संध्याकाळी 8 वाजता जेवणे, रात्री 10 वाजता झोपणे, सकाळी 6 वाजता उठणे. पण हेच जर त्याचं रुटीन शिफ्ट झालं, समजा हा डे, हे झालं डे रुटीन, जर त्याला आपण नाईट शिफ्ट दिली तर तो काय करणार? रात्री 12 ते सकाळी 8 पर्यंत काम करणार. ठीक आहे. तर त्याचं काय झालं, त्याचं जे बॅलेन्स्ड डेली लाईफ होती ते काय झाली, अनबॅलेन्स्ड झाली. मग तो काय, झोप कधी 10 वाजता झोपणार सकाळी, कधी 9 वाजता झोपणार, इथे पण डुलकी घेणार, सतत त्याची 8 तासाची झोप नाही होणार, कधी जेवणार कधी नाही जेवणार, पोट गडबड करणार. हे काय झालं, त्याचं अनबॅलेन्स्ड लाईफ म्हणतात त्याला. तर हे होतं बॅलेन्स अनबॅलेन्स्ड फोर्स बद्दल, म्हणजे फोर्स बद्दल. ठीक आहे. कुठली एक ऑब्जेक्ट असेल, किचन मध्ये जर एक पिठाचा डब्बा असेल, जोपर्यंत आपण याला काही धक्का लावत नाही, उचल वाचल करत नाही, तोपर्यंत तो पिठाचा डब्बा त्याच ठिकाणी असतो. अर्थात त्याच्यावरती ऍक्ट होणारे सगळे जे फोर्स आहेत ते काय असतात, बॅलेन्स असतात. आणि आपण जेव्हा तो पिठाचा डब्बा उचलतो तेव्हा त्या बॅलेन्स फोर्सला आपण अनबॅलेन्स करून टाकतो आणि त्याचं काय होते, मूवमेंट होऊन जातो. यालाच म्हणतात बॅलेन्स्ड अँड अनबॅलेन्स्ड फोर्स. ठीक आहे. आता आपण बघूया न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय, द ॲबिलिटी और अ टेंडेन्सी, ॲबिलिटी किंवा टेंडेन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन, काय, टू रिमेन इन स्टेट ऑफ मोशन और रेस्ट, त्यालाच काय म्हणतात, इनर्शिया. ॲबिलिटी किंवा टेंडेन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन अ स्टेट ऑफ मोशन और रेस्ट, त्यालाच काय म्हणू, इनर्शिया. आता कशी ओळखायचं, जर मी शेतात गेलो आणि माझ्या शेतामध्ये एक दगड आहे, जो तो काय आहे, तो त्याच्या स्टेट ऑफ रेस्ट मध्ये आहे. जोपर्यंत त्याच्यावरती कुठला फोर्स ऍक्ट होत नाही किंवा मी त्याला उचलून तिकडे नेत नाही, तोपर्यंत तो दगड काय राहणार, तिच्या तिथेच राहणार. किंवा स्टेट ऑफ मोशन, समजा तुम्ही एका बस मधून चालले, बस आहे, ही बस आहे, बस मधून तुम्ही सरळ जात आहे, तुमचा स्टेट ऑफ, तुमचा काय आहे, तुमची ॲबिलिटी किंवा तुमची टेंडेन्सी काय आहे, रिमेन इन अ स्टेट ऑफ मोशन. जर ड्रायव्हरने सडन ब्रेक मारला तर तुम्हाला काय जर्क फील होतो, तुम्ही मागे जाऊन वापस येतात. तुम्ही काय करतात, पुढे जाऊन मागे वापस येतात. यालाच म्हणतात काय,
टेंडेन्सी टू रिमेन इन स्टेट ऑफ मोशन, हा झाला इनर्शिया. तर आता आपण बघूया न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतात? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज proportional to काय? proportional to applied force. Rate of change of momentum denoted by symbol P. Momentum is nothing but the product of mass into velocity. अर्थात mass into velocity proportional to F जे आहे, हेच काय सांगतं? रेट ऑफ चेंज ऑफ, अर्थात न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन सांगतो की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. फोर्स लावल्यामुळे मोमेंटम मध्ये काय बदल होतो हे कोण सांगते? सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. समजा आता तुम्ही काय खेळत आहात? कॅच, ठीक आहे. कॅच खेळत आहे बॉलने. समजा सचिनने बॉल फेकला, सचिनने जर बॉलिंग केली किंवा सचिनने थ्रो केला धोनीकडे, बॉल तेच आहे, बॉल क्रिकेटचा, त्याचा मास काय राहणार? कॉन्स्टंट आहे आपल्याकडे, ठीक. पण सचिनने थ्रो केला, सचिन एक बॅट्समॅन आहे, सचिनने धोनीकडे बॉल थ्रो केला, हळू स्पीडने थ्रो केला, समजा किती? 100 किलोमीटर पर आवर. तर धोनीने तो कॅच केला आणि तोच बॉल जो आहे, तोच जर बॉल ब्रेटलीने थ्रो केला धोनीकडे, ब्रेटलीने कितीच्या स्पीडने फेकला? 150 किलोमीटर पर आवर. तर बघा, धोनी जेव्हा हा बॉल कॅच करणार तेव्हा काय होणार? त्याला ताकद त्याच्या हाताला लागणार नाही. तुम्ही जर बघा कॅच जेव्हा खेळता तर कोणी हळू बॉल फेकला तर तुम्ही इझिली कॅच करू शकता, पण तोच बॉल जर आहे थोड्या फास्टने फेकला, अर्थात त्याच्यावर आपण जास्त जोरात फोर्स अप्लाय केला, मास आपला तोच आहे, आपण त्याची वेलॉसिटी चेंज केली, तर काय होतंय? आपल्याला तो बॉल कॅच करताना आपल्या हाताला लागतो तो बॉल, आपण म्हणतो थोडा हळू फेकणार आहे, बॉल लागत आहे. याचाच अर्थ काय? तर त्याच्यात वेलॉसिटी मध्ये इथे चेंज झालेलं आहे. आणि वेलॉसिटी मध्ये चेंज कशामुळे झालेला आहे? आपण त्याच्यावरती वेगळा फोर्स काय केलेला आहे? अप्लाय केला आहे. अर्थात जर एखाद्या वस्तू, आता तिथे आपला तेव्हा हात होता, एखाद्या वस्तूवर जर दुसरी वस्तू जर आदळत असेल, तर ते कशावरती डिपेंड असते? त्याच्या मास आणि वेलॉसिटी वरती डिपेंड असते. समजा बॉल जो होता सचिनचा 100 किलोमीटरच्या स्पीडने येत होता, त्याच्या ऐवजी जर 50 किलोचं वजन जर माझ्याकडे 5च्या पण स्पीडने जर येत असणार, तर मी ते 50 किलोचं वजन माझ्या हाताला पकडू शकणार का? मी नाही, माझ्या हाताला तो दणकन लागणार. 50 सोडा किंवा 5 किलोचा जरी म्हटलं, 5 किलोचा जो वजन किलो काटा करतो, तो 5 किलोचा लोखंडाचा जर बॉल, तो जर मी किती फक्त 10च्या जरी स्पीडने माझ्या हाती फेकला, तर मी तो पकडणार का? नाही पकडणार. अर्थात काय? तर तो त्याच्या मास वरती पण डिपेंड आहे. जर तोच क्रिकेट बॉल वेगळ्या स्पीडनी, जास्त स्पीडनी आला, तर तो काय? त्याच्या वेलॉसिटी वरती काय आहे? डिपेंड आहे. अर्थात काय? मास आणि वेलॉसिटी त्याच्यावरती डिपेंड आहे. अर्थात काय? आपण त्याच्यावरती काय फोर्स अप्लाय केलेले आहे, वेगवेगळे फोर्स त्याच्यावर अप्लाय केले, त्याच्यामुळे आपण काय केलं? त्याला वेगवेगळी वेलॉसिटी त्याला प्राप्त झालेली आहे. यालाच म्हणतात काय? मुवमेंट नाही, यालाच म्हणतात मुवमेंटम. न्यूटननी त्यालाच काय म्हटलेलं आहे? मुवमेंटम. डिनोटेड बाय सिम्बॉल P, प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. वेलॉसिटी काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे, आणि आपलं मुवमेंट पण वेक्टर क्वांटिटी आहे. या सिम्बॉलने वेक्टर क्वांटिटी आपण डिनोट करत असतो. तर
वेक्टर क्वांटिटी आहे, मोमेंटम आता वेलॉसिटीची जर डायरेक्शन, ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी तर मोमेंटम याची जी डायरेक्शन कुठली राहणार, जर आपण एखादी फोर्स, समजा हे कार आहे, कार सरळ जात आहे माझी, जर मी तिला मागून पुश केलं, समजा हे 50 किलोमीटर पर आवर मी जात आहे, आणि जर मी तिला मागून धक्का मारला तर तिचा वेलॉसिटी वाढली 60 किलोमीटर पर आवर झाली, तर फोर्स अप्लायची डायरेक्शन काय होती, ही बॅकवर्ड होती. तेच डायरेक्शन काय राहणार, सेम डायरेक्शन राहणार माझी मोमेंटमची. द डायरेक्शन इन विच फोर्स इज अप्लाइड इज द डायरेक्शन ऑफ मोमेंटम. आलं लक्षात. जर माझी वेलॉसिटी इथे चेंज झाली, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आपण काय म्हणतो, एक्सेलरेशन. जर माझं वेलॉसिटी चेंज झाली तर माझं काय चेंज होणार, मोमेंटम चेंज होणार. त्याच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमला आपण काय म्हणू, फोर्स म्हणू. कसं, तर आपण बघूया, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमला मी इथे पी लिहितो, ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पी. तर काय राहणार इथे माझं, काय राहणार, चेंज इन मोमेंटम, अर्थात इनिशियल मोमेंटम. एक ऑब्जेक्ट जर चालला, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी करतो. माझी जी कार होती ती अगोदर 50 किलोमीटरच्या स्पीडने चालली होती, मग मी तिला मागून फोर्स अप्लाय केला तर ती 60 किलोमीटरच्या स्पीडने गेली. अर्थात माझा फायनल वेलॉसिटी व्ही आणि इनिशियल वेलॉसिटी यू, एम व्ही, रेट ऑफ चेंज ऑफ, त्याच्यामध्ये काय आहे, चेंज कितीचा बदल झालेला आहे तर तो मला मोमेंटम मध्ये माहित पडणार. मास इंटू व्हेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, माझा मास जे आहे ते कार, दोन्ही वेळेस माझी जी कार आहे मर्सिडीज E320 असेल माझी, तर ही पण मर्सिडीज E320, दोघांचं वजन सारखंच आहे. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, अर्थात फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. मास इंटू व्ही मायनस यू बाय टी. व्ही मायनस यू बाय टी इज नथिंग बट फायनल velocity minus initial velocity is nothing but acceleration. आणि हा जो आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, तर चेंज इन मोमेंटम प्रपोर्शनल टू काय, तर फोर्स अप्लाइड. मास इंटू एक्सेलरेशन हा कशाचा फॉर्म्युला आहे, फोर्सचा आहे. याच्या प्रकारे आपण हे डिराइव्ह केलेलं आहे की कशा प्रकारे आपलं मोमेंटम हे फोर्स वरती डिपेंड, फोर्स अप्लाइड वरती डिपेंड आहे. एक ट्रक आहे, इथे माणूस आहे, हा एक माणूस आहे, इथे कार चाललेली आहे बढियापैकी, ठीक आहे. ट्रकचं वजन आहे 3000 किलो, कारचं वजन आहे 1000 किलो. कार चाललेली आहे 90 किलोमीटर पर आवर. ट्रक चाललेला आहे माझा किती, 30 किलोमीटर पर आवर, ठीक आहे. आता बघा, या दोघांवरती इफेक्ट जो होणार आहे, आता बघा, याचा मास कमी आहे पण वेलॉसिटी जास्त आहे, याचा मास जास्त आहे पण वेलॉसिटी जी आहे कमी आहे. माझा मोमेंटमचा फॉर्म्युला काय म्हणतो, मास इंटू व्हेलॉसिटी. आता या माणसावरती इफेक्ट काय होणार, आता आपण म्हणू की कार तर 90च्या स्पीडने येत आहे, म्हणजे जर 90च्या स्पीडने याला कार ठोकत आहे तर याला जास्त मार लागणार, आणि 30 जर ट्रक 30च्या स्पीडने येत आहे तर याला कमी मार लागणार. असं होणार का, अजिबात नाही. कारण माझं मास इंटू वेलॉसिटी, जेव्हा मी 3000 इंटू 30 करतो तर माझा आन्सर निघते 90,000, आणि जेव्हा 1000 इंटू मी 90 करतो तेव्हा पण माझं उत्तर निघते 90,000. अर्थात काय, तर माझं मोमेंटम जे आहे तो पर्टिक्युलर स्पीड वरती डिपेंड करत आहे का, नाही. माझं मोमेंटम जो आहे तो मास वरती सुद्धा
करतोय. आपण बघितलं आहे की मास जो आहे ट्रकचा जास्त आहे, भले त्याची स्पीड कमी असली तरी 30च्या स्पीडनं जर ट्रक माझ्या अंगावरून गेला तर माझा चकना होऊन जाणार. आणि तेच जर 90च्या स्पीडनी जर मला माझ्यावरती कार गेली तर माझे हात पाय हड्डी वड्डी सगळे तुटताट होऊन जाणार. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की सचिनने बॉल फेकला आणि ब्रेटलीने बॉल फेकला, त्याच्यात मास कॉन्स्टंट होतं पण वेलॉसिटी डिफरंट होती. त्याच्यामुळे माझा मोमेंटम काय मिळाला, मला वेगवेगळा मिळाला त्या बॉलला कॅच करायसाठी किंवा स्टॉप करायसाठी. आलं लक्षात? मास इंटू ऍक्सेलरेशन, एसआय युनिट काय राहणार, केजी इंटू मीटर पर स्क्वेअर सेकंद. हा अर्थात यालाच काय म्हणतात, न्यूटन. फोर्सचा युनिट काय आहे, न्यूटन आहे. आणि 1 न्यूटन फोर्स म्हणजे काय, 1 न्यूटन फोर्स म्हणजे unit acceleration required to cause a change in a unit mass. काय म्हणून, a force necessary to cause unit acceleration of a unit mass, तेव्हा त्याला काय म्हणू, 1 न्यूटन फोर्स म्हणू. जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो 1 केजी वरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो आणि त्या फोर्समुळे हा युनिट ऍक्सेलरेशन जेव्हा डेव्हलप होतो त्यालाच काय म्हणतो आपण, 1 न्यूटन फोर्स असा म्हणतो. त्यालाच काय म्हणतो, 1 न्यूटन फोर्स. 1 न्यूटन इज नथिंग बट 10⁵ डाईंग इन CGS सिस्टीम, सेंटीमीटर ग्राम सेकंद. याच्यामध्ये 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. न्यूमरिकल्स मध्ये आपल्याला हे कामी येणार. आता मी इथे 2 ऑब्जेक्ट घेतलेले आहेत, 10 केजी मास आणि 50 केजी मास. त्याच्यावरती मी सेम फोर्स अप्लाय केलेला आहे. 100 न्यूटनने मी 10 किलोला फेकलं आणि 100 न्यूटनच्या फोर्सने मी 10 केजीला फेकलं. सुरुवातीत त्याची स्पीड, दोघांची इनिशियल वेलोसिटी 0 आहे, ठीक आहे. नंतर आफ्टर टाइम टी मी थ्रो केला, टाइम फोर्स अप्लाय केला फॉर टाइम टी, ठीक आहे. सेम याच्यावरती फोर्स अप्लाय केला मी फॉर टाइम टी. तर आता बघा, 10 केजीची वस्तूला मी 100 न्यूटनचा फोर्स अप्लाय करताय, अर्थात याचा जो फायनल वेलोसिटी राहणार हा नक्कीच याच्यापेक्षा जास्त राहणार. V1 आपण याला पकडू आणि याचा जो आहे वेलोसिटी V2. आता याच्यात काय राहणार, V1 ग्रेटर दॅन V2. दोघांच्या वेलोसिटी मध्ये फरक राहणार. पण माझा जो मोमेंटम आहे, माझा मोमेंटम काय म्हणतो, P मास इंटू वेलोसिटी. हा जो माझा मोमेंटम आहे तो कॉन्स्टंट आहे. कारण की काय, माझा वेलोसिटी वाढली, माझी वेलोसिटी याच्यात वाढलेली आहे पण माझा मास याच्यात काय आहे, कमी आहे. तेच जर मी 100 न्यूटनच्या बाबतीत बघतो तर माझी वेलोसिटी जे आहे कमी आहे पण माझा मास जो आहे त्याच्यात जास्त आहे. त्याच्यामुळे माझा जो चेंज इन मोमेंटम राहणार तो फोर्स अप्लाइड फॉर पर्टिक्युलर टाइम तो त्याच्या प्रोडक्ट मध्ये राहणार. आलं लक्षात? आपण याच्या अगोदर पण बघितलं आहे बस आणि ट्रकच्या एक्झाम्पल मध्ये, बॉल आणि बॉलच्या एक्झाम मध्ये. त्याच्यामध्ये आपण मास वेगळा होता, वेलोसिटी डिफरंट होती. याचा सुद्धा आपण बघितलं की मास वेगळा होता, फोर्स अप्लाइड आपला सेम होता. त्याच्यामध्ये फोर्स अप्लाइड आपला सेम नव्हता, त्याच्यामध्ये आपला मास इंटू वेलोसिटी मोमेंटम आपण बरोबर केलं होतं, ठीक. तर आता आपलं इथं सेकंड लॉ आपल्याला इथं संपलेला आहे. आता आपण बघूया न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, तर एव्हरी रिॲक्शन has equal and opposite
सॉरी एव्हरी रिॲक्शन नाही, एव्हरी ऍक्शन. आपण पण कधी कधी काही बोलून घेतो. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट काय रिॲक्शन. त्यालाच म्हणतात न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. कुठली पण वस्तू असते त्याच्यावरती जो फोर्स आहे तो सिंगल कधी ऍक्ट होत नाही. मी जर याच्यावरती भुकी मारली तर हा सुद्धा काही ना काही रेजिस्ट करणार आणि माझ्यावरती फोर्स अप्लाय करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. जेव्हा दोन बैल एकमेकाशी भांडतात असे, पहिला बैल याला मारतो तो दुसरा बैल त्याला मारतो, अर्थात एक ऍक्शन जी आहे त्यांची इक्वल अँड अपोजिट होण्याचा प्रयत्न ते करतात. फोर्स जो आहे तो कधी सिंगल ऍक्ट करत नाही, तो ऑलवेज पेअर मध्ये ऍक्ट करतो. समजा टेबल वरती जर पुस्तक ठेवून आहे तर त्याच्यावरती सुद्धा अनेक फोर्स ऍक्ट होत आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला, हा फ्रिक्शनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो खाली जाण्याचा पण टेबल त्याला अपोज करत आहे. फ्रिक्शनल फोर्स पुस्तक सरकण्याचा प्रयत्न करत आहे पण फ्रिक्शन जो आहे तो त्याला पकडून ठेवलेला आहे. हे जे बॅलन्स फोर्स आहे बघा, पुस्तकाच्या टेबलावरच्या पुस्तकावरती कशा प्रकारे वेगवेगळे फोर्स, हे जे फोर्स आहे ते एकमेकाला कॅन्सल करत आहे. त्याच्यामुळे जो पुस्तक आहे तो टेबलावरती साबूत पडलेलं आहे. तर आपण चार्टच्या माध्यमातून, चार्ट नाही तर इथे काही की पॉइंट्स दिलेले आहेत, वेळ वाचवण्याकरता आपण की पॉइंट्स कडे वळूया. हे जे आहे 4 की पॉइंट्स दिलेले आहेत. तर ऍक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. ऍक्शन कशाला म्हणणार, मी जर ह्या टीव्ही वरती भुक्की मारली, मी टीव्ही वरती भुक्की मारली, हे माझी ऍक्शन आहे. पण टीव्हीचे जे काच फुटणार तो काय राहणार, टीव्हीचा रिॲक्शन राहणार. किंवा मी तुम्ही जेव्हा झगडा करता, लावीन 2 त्याच्या कानाखाली, तुम्ही त्याच्या कानाखाली जेव्हा 2 लावता तेव्हा काय असते, तुमची ऍक्शन असते. आणि तो जेव्हा तुमच्या कानाखाली लावतो ते काय असते, रिॲक्शन असते. फोर्स कधी पण जे असते ते सिंगल अप्लाय होत नाही, ते नेहमी पेअर मध्ये अप्लाय होत असते. ठीक. हे वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. आपण बघितलं की पुस्तक कशा प्रकारे होतं. ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स ऍक्ट सायमल्टेनियसली होत असते. भलेही समोरच्याने पटकन झापड नाही मारली पण तो मिनिटाने देतात. पण जर मी हे बुक्की ज्या ह्या भिंतीवरती मारली तर ती भिंत सुद्धा मला अपोज करत आहे. हे भिंत तुटणार केव्हा, जेव्हा मी याच्यापेक्षा जास्त फोर्स मारणार आणि ते अपोज करणं सोडून देणार, तेव्हा हे जे आहे ती भिंत तुटणार. ठीक आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स ऍक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट, दे डू नॉट ऍक्ट ऑन सेम ऑब्जेक्ट. याचा अर्थ काय आहे, ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स ऍक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. मी हे जे भुक्की मारत आहो, जी ऍक्शन करत आहो भिंतीवरती, तर माझा जो फोर्स आहे तो ऍक्शनचा फोर्स जो आहे तो भुक्कीवरती लागत. ऍक्शनचा जो फोर्स, माझी भुक्की जी आहे ते ऍक्शन आहे आणि हा जो फोर्स आहे तो भिंतीवरती ऍक्ट होत आहे. आणि रिॲक्शन म्हणजे काय, तर भिंत जे माझ्यावरती फोर्स अप्लाय करताय, अपोजिशन फोर्स, अपोज करण्याचा जो फोर्स अप्लाय करताय त्यालाच म्हणतात रिॲक्शन फोर्स. तो फोर्स माझ्यावरती करताय. म्हणून मी जेव्हा भिंतीला भुक्की मारतो तर माझ्या हाताला काय लागते, मला पण इजा होतात. तो काय असते, तर रिॲक्शन फोर्स आहे आणि हे कॅन्सल होत नाही. अँड हेच कॅनॉट कॅन्सल इच अदर. ठीक. आता हे यूज युअर ब्रेन पॉवर घ्यायचं काय, व्हाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ बॅट डिक्रीजेस. बरोबर आहे. जेव्हा बॅट आपण फ्री एअरमध्ये स्पीडने मूव्ह करतो, पण तेव्हा जेव्हा बॉल येतो तेव्हा आपण बघतो की जेव्हा क्रिकेटर असा बॅट मारतो तेव्हा बॉल इथे टच होते आणि बॅटचा मुवमेंट असा होऊन जातो. ठीक आहे. तर आपली बॅटची स्पीड काय होते, कमी होऊन जाते. किंवा गन असते, बंदुकीने जर गोळी मारली तर गोळी पुढे जाते आणि बंदूक काय होते, मागे येण्याचा प्रयत्न करते. तर काय असते, ऍक्शन आणि रिॲक्शन. जेव्हा एक रॉकेट असते, रॉकेट जेव्हा वर जातो, रॉकेट जेव्हा वर जातो तो वर कशा प्रकारे जातो, तो खाली जो आहे त्याचे जे इंजन आहे, जेट आहे, ते खाली काय करतात, काय म्हणते, खाली असा आग निघते, भडभड 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 भडभड, लाल 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 धुवा अशी आग निघते. जेट प्रपल्शन खालच्या दिशेने त्याचा फ्युएल बर्न होते.
तो खाली फ्युएल बर्न होतो, खाली फोर्स ऍक्ट होतो, त्याच्यामुळे रॉकेट काय मिळते, रॉकेटला अपवर्ड डायरेक्शन मिळते. हे होते न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता आपण बघूया लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. या इकडे आपण इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमची. सपोज ऑब्जेक्ट ए आणि हे ऑब्जेक्ट बी आहे ऑफ मास m1 ट्रॅव्हलिंग विथ वेलॉसिटी किंवा मुव्हिंग विथ वेलॉसिटी u1. ऑब्जेक्ट बी मुव्हिंग हॅव्हिंग मास m2 मुव्हिंग विथ वेलॉसिटी u2. ठीक, ए आणि बी हे दोघं एका ठिकाणी कोलाइड होत आहे. हा असा येत आहे आणि हा असा येत आहे, एका ठिकाणी हे कोलाइड होत आहे. आता ए आहे याचा मोमेंटम काय आहे m1 u1. बी जो आहे त्याचा मोमेंटम काय आहे m2 u2. ठीक, तर आता जो मोमेंटम जे आहे तो आपला कन्झर्व आहे. त्याच्यानंतर काय होतो, आता याच्यावरती एक फोर्स ऍक्ट होतो. कुठला, आता समजा जेव्हा दोन गाडी एकमेकांना आदळते, ठीक आहे, एक इकडून गाडी येत आहे, एक इकडून गाडी येत आहे, ठीक आहे, आणि हे जेव्हा इथे कोलाइड होतात, हे जेव्हा इथे कोलाइड होतात तेव्हा ही गाडी इकडे सरकल्या जाते, ही गाडी थोडीशी इकडे सरकल्या जाते, किंवा सिच्युएशन नुसार जे काही असेल ते कशा प्रकारे कोलिजन होतात. तर हे जे आहे याचा मोमेंटम याचा मोमेंटम इथे काय होऊन जातो, तो ऍड होऊन जातो, कन्झर्व असतो मोमेंटम. त्याच्यामुळे याची जी स्पीड आहे कमी जास्त होते. जसं आपण इथे फायनल वेलॉसिटी ए आफ्टर कोलिजन, ए हॅव्हिंग फायनल वेलॉसिटी v1 अँड बी हॅव्हिंग फायनल वेलॉसिटी u2. कारण दोघांनी धडक दिलेला आहे. बी ने ए ला धडक दिली आहे, ए ने बी ला धडक दिलेली आहे. ठीक आहे, याच्यावरती आता दोन फोर्स ऍक्ट होत आहे. ठीक आहे, आपण फोर्स बघूया. समजा फोर्स काय F1 ऍक्ट होत आहे, फोर्स F1 ऍक्ट होत आहे कशावरती, ए वरती. कशामुळे, बी मुळे ए वरती काय होते, फोर्स F1 ऍक्ट होत आहे. ठीक, तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय म्हणते, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बी ने जर ए वरती ऍक्शन केली तर ए काय करणार, बी वरती एक रिॲक्शन देणार. काय देणार, F2 देणार. म्हणून आपण इक्वेशन मध्ये काय लिहितो, F1 इक्वल्स टू मायनस F2. हा जो मायनस जो साइन आहे तो काय आहे, रिॲक्शनचा आहे. रिॲक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये होणार आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये होणार आहे. म्हणून आपण इथे काय घेतलेला आहे, मायनस साइन घेतलेला आहे. काय घेतलेला आहे इथे, मायनस साइन घेतलेला आहे. आता बघा m1 u1 m2 u2 याचा मोमेंटम होता. आफ्टर कोलिजन काय होणार, त्याची वेलॉसिटी चेंज होणार. वेलॉसिटी चेंज होत आहे अर्थात मला काय मिळतोय, ऍक्सेलरेशन मिळत आहे. ठीक आहे, माझी फायनल वेलॉसिटी काय राहणार, v1. त्याच्यामुळे माझा फायनल मोमेंटम काय राहणार, m1 v1 आणि b चा काय राहणार, m2 v2. ठीक, तर आता आपण हा जो फोर्स आहे तो आपण डिराईव्ह करू. थोडा आपण स्क्रीनवरती बघूया वेळ वाचवण्याकरता. ओके, तर बघा आपला जो फोर्स आहे F2 इक्वल टू F1. ठीक, आपलं गणित थोडं सोपं होण्यासाठी आपण आपलं जे कोलिजन झाल्यानंतर आपली जे डायरेक्शन चेंज झालेली आहे म्हणून आपण F2 इक्वल्स टू मायनस F1 घेतलेला आहे. F2 म्हणजे आपला फायनल ऍक्टिंग ऑन काय म्हणते, फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट बी, आणि F1 म्हणजे काय, फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट ए. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू एक्सेलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू एक्सेलरेशन. तर ठीक आहे, आपण ऑब्जेक्ट 2 वरती बघू आणि ऑब्जेक्ट ए वरती बघू. आपण एकदा इकडे ब्लॅकबोर्ड वरती बघूया. इकडे बघा तुम्ही, फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट m1, फोर्स ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट F2. आता फोर्स म्हणजे काय आपला, मास इंटू फोर्स काय होता आपला, F इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी बाय टी. ठीक आहे, आता इथे बघा माझा मास काय आहे, m1 आहे. ठीक आहे, जर मी हा F1 घेतला तर m1
ठीक, काय V1 मायनस U1, V1 मायनस U1 बाय काय करू आपण T करू. सिमिलरली आफ्टर F2 काय येणार M2 V2 मायनस U2 बाय T असं माझं काय येणार आन्सर येणार. हे कट करून टाकतो, तुम्ही एक छोटीशी लागेल तर अशी डायग्राम बनवू शकता. ठीक, F2 इक्वल टू मायनस F1 घेतलं. F2 म्हणजे काय तर आपला M2 V2 मायनस U2 बाय T इक्वल्स टू M1 V1 मायनस U1 बाय T. T आपण काय करून टाकू इथे कॅन्सल करून टाकू, फॉरवर्ड इक्वेशन घेऊ. M2 V2 मायनस M2 U2 इक्वल्स टू, आता हा आपला मायनस मध्ये होता इक्वेशन, तर मायनस M1 V1 प्लस काय येणार M1 U1. ठीक, आता जो आहे हा मायनस वाला आपण इकडे घेऊन जाऊ आणि हे वाला इकडे घेऊन जाऊ, अर्थात M2 V2 प्लस M1 V1 इक्वल्स टू M1 U1 प्लस M2 U2. ठीक, मला या इक्वेशन वरून काय लक्षात येते, एक कुठे गेला रे पेन दुसरा, याच्यावरून काय लक्षात येते आपल्याला काय द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम, मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ इनिशियल मोमेंटम. अर्थात माझा मोमेंटम जे आहे इथे कन्झर्व झालेला आहे. ठीक आहे, पहिल्याने दुसऱ्याला धक्का मारला, दुसऱ्याने पहिल्याला धक्का मारला, काय दोघांचा मोमेंटम मोठा बनला. ठीक, पहिले कसा होता छोटा छोटा होता, कोलाइड झाले, मोठा बनला, त्याच्यानंतर हा परत स्प्लिट झाला. ठीक, आमचं हे काय झालं कन्झर्व झालेलं आहे. जर याच्यामध्ये कोल्युजन नसतं झालं असतं, ठीक आहे, आपण फोर्स याच्यावरती अप्लाय केला नसता तर याच्यावरती कोल्युजन झालं नसतं. हा जो मोमेंटम आहे हा आपल्या धुंदीत असता, हा आपल्या धुंदीत असता. बोर्ड क्लिअर करून घेतो. लॉज ऑफ कन्झर्वेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम बघितलं होतं, त्याच्यातून आपण हा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला होता. फायनल मोमेंटम is nothing but is equal to equal momentum. फायनल मोमेंटम कसं ओळखायचं तर आपली वेलॉसिटी आहे, फायनल वेलॉसिटी आहे, मास जे आहे ते आपलं कॉन्स्टंट आहे U1 U2 इनिशियल वेलॉसिटी ऑफ मास M1 M2 किंवा ऑब्जेक्ट M1 M2. आता बघा मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम, मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. हे केव्हा राहणार जेव्हा नो एक्सटर्नल फोर्स अप्लाइड, जेव्हा कुठला एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाइड नाही करू तेव्हा काय होणार मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. हे इक्वल राहणार किंवा हा इक्वल राहणार. तर कशा माध्यमातून इक्वल राहणार आपण बघितलं होतं की एक गाडी होती आपली, ती चालली होती 50च्या स्पीडने, मागून एक गाडी आली 80च्या स्पीडने, तिने हिला ठोकलं, मग हिची स्पीड काय झाली आपली, यांच्यात काय झालं कोलिजन झालं. कोलिजन झाल्यानंतर काय आता ही कार आणि ही कार दोघांचा मास जवळपास सारखंच आहे. नंतर मग ही कार जी गेली ती 60च्या स्पीडनं गेली ठोकल्यानंतर, आणि याच्यामुळे याच्यावर हा हे या कारसाठी हे काय ठरलं ऑब्स्टॅकल ठरलं. तर याच्यामुळे हा कारची स्पीड काय झाली 80 वरून हा 70 वर आला. ठीक, तर आपला इथे मोमेंटम काय झाला, मोमेंटम बिफोर कोल्युजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोल्युजन. पण तो जो मोमेंटम आहे
तो रिडिस्ट्रीब्यूट झालेला आहे. पहिले जे होतं, जर याचं M1 U1 होतं, तर आता काय झालं, M1 V1 झाला. अर्थात तो वेलॉसिटीच्या माध्यमातून रिडिस्ट्रीब्यूट झालेला आहे. तेच आपण याच्यातून आपण बघणार आहोत. जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ, न्यूमरिकल सॉल्व्ड एक्झाम्पल. तर बघा, सॉल्व्ड एक्झाम्पल जेव्हा आपण घेतो किंवा अनसॉल्व्ड एक्झाम्पल जेव्हा आपण न्यूमरिकल सोडवतो, आपले डाऊट अधिकाधिक जे क्लिअर होतात आणि समोरची वस्तू आपल्याला अधिकाधिक समजण्यात येते. ठीक आहे. टू ऑब्जेक्ट कोलाइड. व्हेन टू ऑब्जेक्ट कोलाइड, टोटल मोमेंटम बिफोर कोल्युजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोल्युजन. आपण हे एक्झाम्पलच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आता मोमेंटमचे काही आणखीन एक्झाम्पल आहे. जेव्हा रॉकेट लॉन्च होतो, ते इथे त्याचे थ्रस्ट असते मोठाले, धू 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 धुवा निघते. ठीक आहे. हा काय करतो, डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट करतो. थ्रस्ट जे आहे ते डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट करते, त्याच्यामुळे हे जे आहे हे काय ऍक्शन झाली. आणि त्याच्या अपोजिट जे आहे जे रिॲक्शन होते, त्याच्यामुळे काय होते की आपला रॉकेट जो आहे वरती जाते. त्याच्यात जो आहे आपला मोमेंटम जो आहे, इनिशियली मुवमेंट आणि फायनल मोमेंटम. इनिशियल मुवमेंट म्हणजे काय, आपले थ्रस्ट बंद होता, रॉकेट पण स्टेबल होता, तो इनिशियल मुवमेंट झाला. नंतर त्याला थ्रस्ट मिळालं, तर तो आपला काय झाला, फायनल मुवमेंट झाला. तो काय असतो, कन्झर्व असतो. आपण एक एक्झाम्पल बंदुकीच्या गोळीच्या माध्यमातून समजूया. तोच सेम प्रिन्सिपल याच्यामध्ये. आता ही जे माझी गन आहे, ठीक, याच्यातून मी गोळी अशी फायर केली. ठीक, गनचं वजन, मास जो आहे ते गोळी बुलेट पेक्षा जास्त आहे, गनचं मास. पण जेव्हा मी गन फायर करतो तेव्हा याची वेलॉसिटी जी असते ती जास्त असते, जेव्हा की याची वेलॉसिटी कमी असते. जेव्हा मी बंदूक मारतो, गोळी जी आहे ते मागे जाते आणि बंदूक जी आहे स्लाइटली मागे येते. म्हणून मोठमोठे सैनिक काय करतात, खांद्यावर बंदूक ठेवतात. खांद्यावर बंदूक ठेवून किंवा असं छातीवर ठेवून अशी धुधुधुधुधुधुधु मारतात. तर काय, ते जे रिकॉईल होते, बुलेट फायर केल्यानंतर जे बंदूक जेव्हा मागे येते त्यालाच म्हणतात रिकॉईल. सुरुवातीत दोन्ही स्टेबल असतात, बंदुकीच्या गोळीची स्पीड आणि बंदुकीची स्पीड 0 असते. तो झाला याचा इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम याचा काय होता, 0. फायनल मोमेंटम काय येते, मास ऑफ बुलेट इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट. मास ऑफ बुलेट इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट हा झाला बुलेटचा. आणि मास ऑफ गन इंटू वेलॉसिटी, मास ऑफ गन इंटू वेलॉसिटी ऑफ गन, हे काय राहणार, ह्या दोघांचं मोमेंटम कन्झर्व राहणार, इक्वल राहणार. पण काय, अपोजिट डायरेक्शन मध्ये. हा फ्रंट डायरेक्शन मध्ये चालला, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. हे जे आहे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये चाललेलं आहे. म्हणून जे आहे फायनल मोमेंटम अर्थात मोमेंटम ऑफ बुलेट इज इक्वल टू मोमेंटम ऑफ गन. जर या फॉर्म्युल्यात लिहिलं तर हा इथे बसणार, इथे इक्वल येणार, हा इथे जाऊन काय होणार, मायनस होऊन जाणार. इकडून इकडे मायनस होणार. मायनस का बरं सिम्बॉल येणार, कारण रिॲक्शन जी आहे ती अपोजिट डायरेक्शनला होत आहे. ठीक, तर आपण आता वळूयात सॉल्व्ड एक्झाम्पल कडे. तर पेज नंबर 16 चा आपण पहिला सॉल्व्ड एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पल 1, अ मास ऑफ कॅनन इज 500 kg. मला काय मिळालं, मास मिळालं कशाचं, कॅननचं. किती आहे, 500 kg. अँड इट्स रिकॉईल विथ अ स्पीड ऑफ, रिकॉईलची स्पीड मला जी मिळालेली आहे 0.25 मीटर पर सेकंड. कारण वजनच त्याचं एवढं मोठं आहे की त्याची रिकॉईल स्पीड जी आहे ती कमी राहणार. कॅनन म्हणजे तोफ, तोफ 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 तोफचा जो गोळा आहे तो भुर्र स्पीड मध्ये जातो, त्याच्यामुळे याची रिकॉईल स्पीड जी आहे ती फार कमी आहे. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ कॅनन, मोमेंटम ऑफ कॅनन. सी म्हणजे मी तर कॅनन घेतला, मास ऑफ कॅनन, वेलॉसिटी ऑफ कॅनन, मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू वेलॉसिटी. 500 गुणिला 0.25, 500 चे अर्धे किती होते, 250, 250 चे अर्धे किती होते, 125.
125 kg मासचा युनिट kg, वेलॉसिटीचा मीटर पर सेकंद. हा आहे माझा मोमेंटम. हा आपण बघणार आहोत एक्झाम्पल 2. याच्यात काय, 2 बॉल हॅव अ मास. 2 बॉल दिलेले आहे. आपण 2 बॉल घेऊन घेऊ. ठीक आहे. 2 बॉल ऑफ मास हॅव्हिंग 50 ग्राम. 50 ग्राम. दुसरा आहे 100 ग्राम. साईज वरती जाऊ नका, भावना तुम्ही समजून घ्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक. They are moving along the same line in the same direction. They are moving along the same line in the same direction with a velocity of 3 meter per second. 3 meter per second आणि हा 1.5 meter per second. They collide each other and after the collision the first ball moves with a velocity of 2.5 मीटर. जसं आपण बघितलं होतं की 2 कार होती, एक 50च्या स्पीडने जात होती, एक 90च्या स्पीडने. सेम केस इथे आहे. आपण न्यूमेरिकलच्या माध्यमातून समजून घेऊया. आफ्टर कोल्युजन काय होते, हा झाली U1. आफ्टर कोल्युजन स्पीड काय झाली याची 2.5 मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ बॉल आफ्टर कोल्युजन. याची जी आहे मला V2 फाइंड करायचा आहे. V2 क्वेश्चन मार्क आहे. तर आपला फॉर्म्युला काय होता, M2 V2 प्लस M1 V1 इक्वल्स टू M2 U2 प्लस M1 U1. ठीक आहे. मला काय करायचं आहे, V2 फाइंड करायचा आहे. M2 माहिती आहे मला 100 V2 प्लस 50 into 2.5, 50 into 2.5 equals to M2 U2. M2 हा M1 करू, हा आहे M2 U2. 100 into 1.5 plus M1 U1 50 into 3. आलं लक्षात. 50 into 3 किती होते, 150 होते. 100 into 1.5 150 आणि 150 किती झाले, 300. 50 into 2.5 किती झाले, 125. 100 V2. आता हा इथं घेऊन गेला, 300 मायनस काय होणार, 125 होणार माझं. ठीक. तर 100 V2 300 मायनस 125, 300 मायनस 125 डिवायडेड बाय काय राहणार 100. ठीक आहे. 100 काय ना माझं V2 इक्वल्स टू 300 मधून 125 गेले, किती वाजतात 175. 175 डिवायडेड बाय 100 किती आलं माझं 1.75 मीटर पर सेकंद. काय आलं V2 1.75. याची वेलोसिटी काय आली माझी 1.75 मीटर पर सेकंद. बघितलं आपण कशा प्रकारे आपला मोमेंटम जे आहे बिफोर अँड आफ्टर कोल्युजन हे कन्झर्व झालेलं आहे. माझं मास कॉन्स्टंट आहे इन द फॉर्म ऑफ अ वेलॉसिटी. आवर मोमेंटम वॉज कन्झर्व्ड, वॉज नाही, आवर मोमेंटम इज कन्झर्व्ड, प्रेझेंट टेन्स. ठीक. आता आपण बघूयात अनसॉल्व्ड एक्झाम्पल, पेज नंबर 17. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. अनसॉल्व्ड एक्झाम्पल घेणार आहोत. कुठून आलं, काय आलं उत्तर, लवकर या बोर्ड वरती. तर सर्वात पहिला, ओ माय गॉड गुडनेस, 7चा EA. लेट मी चेंज माय पेन. Of the following example मधला पहिला एक्झाम्पल आपण बघूया. An object moves 18 मीटर in first 3 सेकंड. 18 मीटर गेला in first 3 सेकंड. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 मीटर
22 meter in next 3 seconds and 14 meter in last 3 seconds. बघा 22 मीटर 3 सेकंदात, 18 मीटर 22 मीटर 3 सेकंदात, 14 मीटर 3 सेकंदात. व्हॉट इज द एव्हरेज स्पीड? स्पीड इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. जेव्हा जेव्हा एव्हरेज स्पीड येते तेव्हा लक्षात ठेवायचं एव्हरेज स्पीड इज नथिंग बट टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम. टोटल टाइम. आता बघा इथे जे आहे माझं उत्तर मीटर पर सेकंद मध्ये निघणार. मीटर उत्तर सेकंद. सेकंद आहे ठीक. स्पीड किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. आलं लक्षात? तर इथे 18 प्लस 22 प्लस 14 डिवायडेड बाय 3 प्लस 3 प्लस 3. 18 न 22, 18 न 2 20, 20 न 20 40, 40 न 10 50, 50 तर 54. 54 बाय 3 3 6 3 9. 9 54 डिवायडेड बाय 9 किती आलं? 6 आलं. माझं एव्हरेज स्पीड काय होतं? एव्हरेज स्पीड 6 मीटर पर सेकंद आलेलं आहे. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. वळूया सेकंड एक्झाम्पल कडे. An object of mass 16 kg. Object of mass 16 kg is moving with an acceleration of 3 meter per square second. 3 meter per square second. Calculate the applied force F equals to question mark. If the same force is applied on an object of mass 24 kg. Object of mass 24 kg, how much will be the acceleration? याचा क्वेश्चन मार्क. आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे? ऑब्जेक्ट ऑफ मास 16 kg आहे, मूव्हिंग विथ एक्सेलरेशन 3 मीटर पर स्क्वेअर सेकंद. कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स. फोर्स म्हणजे काय? मा. फोर्स म्हणजे काय? मा. फोर्स म्हणजे काय? मा. एम म्हणजे काय? 16. ए म्हणजे काय? 3. फोर्स म्हणजे 48 न्यूटन. 48 न्यूटन. बघा अशा प्रकारे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे. केजी मीटर पर स्क्वेअर सेकंद म्हणजे काय? तर न्यूटन. 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 ठीक आहे. आपण फोर्स काढलेला आहे. त्याच्यानंतर काय म्हणते? इफ सेम फोर्स इज अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 24 kg. सेम फोर्स अर्थात 48 न्यूटनचा फोर्स लावला. कुठल्या? ऑफ सेम मास ऑफ 24 kg. व्हॉट विल बी द एक्सेलरेशन? A equals to 48 by 24. माझं A आलं 2 मीटर पर स्क्वेअर सेकंद. आला आपला आन्सर. वळूया थर्ड एक्झाम्पल कडे. आता आपण बघणार आहोत. अ बुलेट ऑफ मास 10 ग्राम. बुलेट ऑफ मास 10 ग्राम मूव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंद. खूप हळू चालली बुलेट आहे. पेनिट्रेट अ थिक वुडन प्लॅंक. थिक वुडन प्लॅंक अर्थात लाकडाचा पट्टा आहे. ऑफ मास 900 ग्राम. इथे बघा एक्झाम्पल आपल्याला चुकलेला आहे. इथे 900 ग्राम नाही तर हा 90 ग्राम आहे. 90 ग्राम जेव्हा आपण याचा मास घेतो तेव्हाच जे अपेक्षित उत्तर दिलेलं आहे 0.15 ते येते, अन्यथा येत नाही. द प्लॅंक वॉज इनिशियली ऍट रेस्ट. अर्थात हा U1, याचा U2 काय येतो? 0 येतो. ठीक. द बुलेट गेट एम्बेडेड इन द प्लॅंक. हे वुडन प्लॅंक आहे, त्याच्या अंदर बुलेट जी आहे ती आपली गेलेली आहे. ठीक आहे. एम्बेडेड इन दी प्लॅंक. एम्बेडेड इन दी प्लॅंक अँड बोथ मूव्ह टुगेदर. ठीक. बंदुकीची गोळी याच्यात गेली आणि बोथ मूव्ह टुगेदर. डिटरमाइन दी वेलॉसिटी. याच्यात काय? V1 इक्वल्स टू V2 इक्वल्स टू V. कारण सेपरेट मूव्ह होत आहे का? नाही. दोघे एकमेकाला चिपटून खुच अशी मूव्ह होत आहे.
आपण कार बघित होते की कार ठोक मारली होती, एक पुढे सरकली, एक दुसरी वेगळ्या स्पीडने गेलेली होती. इथे जे आहे ते एक कॉमन स्पीडने चालत आहे, अर्थात फरफटत नेणे जे म्हणतो आपण, तो जे आहे इथे मुद्दा झालेला आहे. ठीक आहे. माझं मास जे आहे ते कंबाईन होणार 90 + 10 किती होणार, याचं मास 100 ग्राम होऊन जाणार. तर आपल्याला काय डिटरमाइन दी वेलॉसिटी, ही वेलॉसिटी काढायचं आहे. आपण बघितलंय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, तिथे m2 v2 + m1 v1 = m1 u1 + m2 u2. u2 0 आहे, त्याच्यामुळे माझा हे काय होणार 0 येणार. m1 v1 = v2 आहे, बरोबर. तर m2 + m1 मल्टिप्लाइड बाय v = m1 + u1. m1 u1 काय आहे 10 × 1.5, 10 × 1.5. m1 + m2 किती होते 90 + 10 100. 100 v = किती होते 15. v = 15 डिवायडेड बाय 100. आता बघा 100 आहे, डिवाइड करायचं आहे. 1 0 आहे म्हणजे एक इथे पॉइंट आला, 2 0 आहे म्हणजे एक इथे पॉइंट आला. तर याला कसं लिहू आपण 0.15 मीटर/सेकंद. आपलं उत्तर जे आहे v हे याच्यापेक्षा कमीच आलं पाहिजे, कारण हा लाईट वेट होता, याची स्पीड जास्त आहे. बुलेट याच्यात एम्बेडेड, अर्थात याच्यात घुसल्यानंतर जे आहे याचं एक तर वजन वाढलं आहे, तर माझी स्पीड निश्चित काय होणार कमी होणार. 1.5 जे आहे याच्यापेक्षा माझी कमीच राहणार, असा एक लॉजिक पण लावू शकतो आपण. ठीक आहे. हे लॉजिक जे आहे तुम्ही जेव्हा JEE वगैरे ची तयारी करतात 10वी नंतर 11वी 12वी, तर हे असे लॉजिकमुळे जेणेकरून तुमचा टाइम वाचला जातो. जर सगळ्यांची व्हॅल्यू जर जास्त असेल, v समजा 1.5 असेल, दुसऱ्याला 1.6 असेल, 1.8 असेल आणि चौथा जो ऑप्शन 0.15 असेल, तर प्रश्न न सोडवता आपलं उत्तर टक्कन निघून जाते. तर इथे आपण आपला जो आहे लास्ट एक्झाम्पल जो आहे तो परत पर्सन स्विम 100 मीटरचा आहे. ॲव्हरेज वेलॉसिटी काढायची आहे. आपण जो एक्झाम्पल 1 घेतलेला होता तो आणि हा सिमिलर आहे. तो एक्झाम्पल तुम्ही सोडवा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच त्याचं योग्य उत्तर तुम्हाला मिळेल. तर यासोबतच आपला लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर जो आहे ते एंड होत आहे. आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये. त्या चॅप्टरचं नाव आहे वर्क अँड एनर्जी, अर्थात ऊर्जा. तोपर्यंत मजेत राहा.